महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीका दातुमुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गकरो प्रथम नमन पांडुरंगकरो प्रथम नमन पांडुरंगकरो प्रथम नमन पांडुरंग पांडुरंगकरो प्रथम संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्व सोहितच आहे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे प्रस्तुत कीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबारायांचा बहुतेकांच्या परिचयाचा निमित्त या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जमलेले सर्व माता भगिनी पुरुष वर्ग आबालवृद्ध सगळे सोयरे इष्ट मित्र परमार्थातले सर्व दिग्गज महाराज मंडळी मागे पुढे उभार आहे संभाळीत आलिया आघात निवाराया मृदुंगाचार्य गायनाचार्य साऊंड सिस्टीम वाले विणेकरी महाराज भालदार चोपदार आहेत हार्मोनियम वादक या ठिकाणी उपस्थित आहेत आदी करून सर्व महाराज मंडळी परम पूज्यादरणीय गंगा भागीरथी तानाबाई पोपटराव कोल्हे 1 वर्षापूर्वी आमच्यातनं निघून गेलेली आई आजी आणि त्या आजीच्या जीवात्म्याला चिरशांतीची प्राप्ती प्रधान व्हावी या करता केलेला हा भव्य दिव्य सोहळा त्या निमित्तानं उपस्थित सर्व महाराज मंडळी ऋषिकेश दादा या ठिकाणी उपस्थित आहेत हरिभक्तिप्रायण शिंदे माऊली विनोद महाराज शिंदे उपस्थित आहेत हरिभक्तिप्रायण माऊली महाराज उपस्थित आहेत आमचे मृदुंगाचार्य युवा कीर्तनकार आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांनी मृदुंगाच्या बाबतीत धुमाकूळ घातलेला आहे असे ओमकार दादा या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या समवेत आलेले प्राध्यापक प्रतापजी महाराज तुम्हाला चालीला साथ करणारे सतीशजी महाराज तुषार महाराज विकासानंद महाराज कृष्णा महाराज आहेत महाराष्ट्रामध्ये फार मोठमोठ्यांच्या कीर्तनाला साथ देणारे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचं भूषण नाशिक जिल्ह्याचं भूषण बीड जिल्ह्याचं भूषण असे हरिभक्तिप्रायण निळोबाराय महाराज सूर्यवंशी या ठिकाणी आहेत आमचे महाराज मंडळे चेअरमन या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या माता भगिनी आहेत पुरुष वर्ग आहे रामरत्न साऊंड सिस्टीम या ठिकाणी आहे लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त लेकराचं हित कशात आहे अहित कशात आहे हे आईला नजरेनं कळणं महत्वाचं असतं आणि म्हणून आईनं आम्हाला निर्माण केलं महाराज
ह्या आजीचे नातू युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण सागरजी महाराज आहेत, कोल्हे परिवारातील. ज्या आईनं आम्हाला निर्माण केलं, प्रश्न असा पडला महाराज की हे कातड जे बनवलं बाबा, हे देवानं बनवलं का आईनं बनवलं? ही जी स्किन आहे, हे जे कातड आहे माऊली, हे देवानं बनवलं का आईनं बनवलं? काय वाटतं तुम्हाला? बोला ना. पण देवाने जर बनवलं असतं तर जळालं नसतं. नैनम छंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका, हे जर देवानं बनवलं असतं तर जळालं नसतं. हे आईनं तिच्या कातड्यातलं कातड काढलं, आमचं कातड बनवलं महाराज. याच्यामध्ये 72 कोटी 72,07,200 सूक्ष्म नाड्या आणि मोठाल्या नाड्या आहेत. ह्या ज्या शिरा आहेत ह्या आईनं बनवल्यात का देवानं बनवल्यात? तर ह्या आईनंच बनवलेल्या आहे. याच्यातली किडनी असेल, याच्यातली हृदय असेल, याच्यातलं स्वादुपिंड असेल, याच्यातले मणके असतील, याच्यातले हाडं असतील, ही मोबाईल बनवणारा ऑपरेटर कोण असेल तर ती आई आणि बाप आहे. आणि याच्यातलं सिम म्हणजे ममय वंशे जीव लोके जीवभूत सनातन. याच्यामध्ये टाकलेलं जे कार्ड आहे ते कार्ड म्हणजे भगवंत आहे. याला दुसरे पार्ट चालतील पण कार्ड चालणार नाही. तुम्हाला खुबा टाकता येईल, तुम्हाला बॉलजेन टाकता येईल, तुम्हाला किडनी टाकता येईल, तुम्हाला गुडघ्याची वाटी टाकता येईल महाराज. पण याच्यामध्ये तो आहे ना, ते सिम याच्यामध्ये टाकता येणार नाही. आणि म्हणून ह्या पंचमहाभूताला म्हणजे निर्माण करणारी कोण असेल तर आई. आणि बापाच्या एका रक्ताच्या थेंबापासून आम्ही तयार झालो. हो. आणि म्हणून माय बापांनो, हा श्राद्ध का करावं? बरेच जण म्हणतात पीछे से आ गया आगे ढकल दिया, करना चाहिए करते थे, इसी के कारण हम करते हैं. मागणं आलं पुढं चाललं, त्याने केलं म्हणून आम्ही करायचं, ना आम्ही केलं म्हणून त्याने करायचं. मागून आलं पुढं चाललं. म्हणजे बरेच जण डीएड बीएड बीपीएड लॉ DHMH इंजिनियर जास्त शिकलेले पडून आहेत, ते फक्त एवढंच म्हणतात बुवा लोकांचा धंदा आहे, पाप म्हणजे धमकीन पुण्य म्हणजे भूलथाप. असे आहेत ना काय सुशिक्षित कंसात बेकार, भाकर आणि पैसा कसा कमवावा एवढंच ज्ञान ज्यांच्याकडे आहे ते म्हणतील बुवा लोकांचा धंदा आहे, पाप म्हणजे धमकीन पुण्य म्हणजे भूलथाप. मी आता जर सहज विचारलं, आमच्यातनं निघून गेलेली बाई, बाईच म्हणायचे ना त्यांना, आमच्यातनं निघून गेलेली बाई आता इथं आहे का नाही? मी श्रद्धेने विचारत नाही, कारण की श्रद्धा ही अंध असण्याची दाट शक्यता राहते. म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समिती, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. आणि म्हणून आमच्यातनं निघून गेलेली बाई आता इथं आहे का नाही? काय वाटतं तुम्हाला? बोला ना, तुम्हाला काय वाटतं? तोंडापुरतं हा म्हणू नका. आहे का नाही एवढं सांगा. आहे. दिसते का? मग काही म्हणते जी दिसत नाही ते तुम्ही का सांगता? दाखवा ना मग दिसत असेल तर. मग आता मंडपची झालर हलते ही, मग हलताना दिसली का हलवणारा दिसला? निळोबार आहे ऋषी दादा, हलताना दिसली, हलताना दिसली, मग हलवणारा नाही का इथं आहे? आता सुंदर मोठा गुलाबाचा हार आहे, आजीबाईला फुलांचं डेकोरेशन बनवलेलं आहे, तिथं फुलं दिसत आहेत का? सुगंध. मग सुगंध नाही का? आहे. मग सुगंधाला बघायचं का अनुभवायचं? बऱ्याच जणांकडे मोबाईल आहे, BSNL, डोकोमो, एअरटेल, एअरसेल, वेगवेगळ्या प्रकारचे चिप आहेत, कार्ड आहेत त्यामध्ये. त्या कार्डला या मंडप मध्ये रेंज आहे का नाही? दिसते का? रेंज आहे का नाही? दिसते का? आहे पण दिसत नाही. इथं फ्रिक्वेन्स आहेत त्याच्या. आमच्यातनं निघून गेलेल्या ज्या आजीबाई आहेत, बाई आहे, ती आता इथं आहे का नाही? बाई इथं आहे का नाही? तिनं आजही नातवाला मारलेली प्रेमानं हाक, त्या हाकेचा तो आवाज झाडाच्या पानापानात गुंतलेला आहे. तिनं हातामध्ये घेतलेलं खुरपं, दारापुढचं खुरपलेलं गवत, त्या खुरप्याच्या मुठीला तिचा स्पर्श आता सुद्धा आहे. दाराच्या चौकटीला असे हात देऊन उभा राहिलेली आजीबाई आणि आपल्या पोराला हाक मारते, राजा
अरे चल ना. आणि मग त्या आईनं चौकटीला केलेला स्पर्श आजही तिथं आहे. तिनं भाकरी थापलेली काठवतीला स्पर्श आजही तिथंच आहे. ती ज्या प्याल्यात पाणी पेली त्या प्याल्याला तिच्या ओठाचा स्पर्श आजही तसाच आहे. ज्या गोदडीवर झोपली ती गोदडी सुद्धा आजच आहे. ज्या फरचीवर बसत होती ती फरचीला स्पर्श सुद्धा आजीबाईचा तिथंच आहे. महाराज, आमच्यातनं निघून गेलेली आई आता इथं आहे. आणि म्हणून आमच्या तिकडं किंवा तुमच्या तिकडं जन्माला येताना एकटे आलात का दोघं आलात? तुमच्याकडं कसं आहे, एकटे आलात का दोघं आलात जन्माला? एकटा. आणि एकटा आला असता आणि त्याने हातपाय हलवलेच नसते तर लोक म्हणले असते त्याला पुरून टाका. बाबा, देहाबरोबर जीव आला. नाव देहाचं ठेवलं का जीवाचं? आता ज्ञानेश्वर नाव हे माझं देहाचं आहे का जीवाचं आहे? जन्माला आलो, माझ्या काना मला पाळण्यात टाकलं, मग माझी आई पाळण्याखाली बसली, माझी मावशी माझ्या कानात ओरडली, कुर्र, तुझं नाव ज्ञानेश्वर आहे. हे ज्ञानेश्वर नाव देहाचं ठेवलं साहेब का जीवाचं? याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, याचं लग्न लागलं. आमच्या तिकडं लग्न देहाचे होतात, तुमच्या तिकडं का जीवाचे होतात? देहाचे. मग लग्न लागलं, माझी बायको माझ्या देहावर प्रेम करते का जीवावर? मग देह कसा आहे? नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ, सावधान आयुष्य खातो काळ, सावधान नाशिवंत देह जाणार किती व्यायाम कर, ज्या दिवशी जायचं त्या दिवशीच फटका बसणार आहे. शरीराच्या 3-3 घड्या करा, जाणार आहे. वक्त किसी का गुलाम नहीं और मौत किसी से रिश्वत नहीं. देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, देह किती प्रयत्न करा, किती व्यायाम, किती गोळ्या खा, ज्या दिवशी जायचं त्या दिवशी जाणार आहे. आणि सगळी खटाटोप कशा करता? जगण्या करताच आहे ना. डॉक्टरने सांगितलं, दम लागला, डॉक्टरकडे गेलं, चेक केलं, बर का पाटील चालावं लागणार उद्यापासून सकाळी 5ला उठून. कशाला कशाला चालायचंय? जगण्याकरता का मरण्याकरता? ही सगळी उठा ठेप जगण्याकरता का मरण्याकरता? मग शेवटी काय येणार आहे? मरण. किती प्रयत्न करा, मला कितीही प्रयत्न करा,
मरणार आहोत, गोळी खावं लागेल बरं का, कशाची, शुगर वाढली हो तुमची, असं मग गोळ्या खातो जगण्याकरता का मरण्याकरता? जगण्याकरता खातात, पण अंतिम सत्य गुलाबजांबू चालणार नाही आजपासून. काय झालं, 15 खात होतो ना मी चालणार नाही. अरे पण झालं काय, शुगर लेवल पार रेड लाईटच्या पुढे गेली बाबा. 4+ येतात तुझे. लघवी जर तपासली ना त्याच्यामध्ये 4+ आहेत, 4+ आहेत, म्हणजे किडनी जाण्याची दाट शक्यता. मग आता तुम्हाला हे खावं लागेल, हे बंद करावं लागेल, पण आवडत नाही, कडू आहे कारलं, पण प्यावं लागेल तुला. कशा करता, जगण्याकरता. पण कारलं जरी पेला तरी शेवटी मरणार आहे. मरण्याकरता आलेलो आहोत माय बापांनो. म्हणून ज्या आईनं बनवलंय, हे बनवलंय आईनं, डोळे बनवले ताईनं, कान बनवले ताईनं, हेच रक्त बनवलं आईनं. महाराज माईचे मुलं कुठं बसलेत, तिथं आहेत. पिंडदान दिलं ना आज, ब्रह्मवृंदांच्या मुखारविंदातून म्हणून सुक्तातल्या वेदातल्या वृचाचं गायन झालं इथं. आणि मग भाताचे गोळे केलेत, इकडं तसेच आहेत ना. आणि मग का भाताचे गोळे केलेत, आमच्याकडं मोठाले 3 करतात आणि बाकीचे 16 करतात, बारकले बारकले. इकडं कसं आहे, तसंच आहे. अरे क्या बात आहे महाराज. आणि मग एक भाताचा गोळा दिला जातो, त्याच्यावर काळे तीळ वाहिल्या जातात, मग त्याला असं वंदन केल्या जातं. कोणत्या बोटानं गंध लावतात, ह्या का ह्या पिंडाला, ह्या बोटानं गंध लावतात, दर्शन घेतात. मग भाताचाच का तीळ, पहिला पिंड का केला, 16 पिंड केले का, कारण काय आहे. आपले बरेच जण म्हणतात आमचं संस्कृती म्हणजे अडाणी आहे. अरे पण पहिला पिंड दिला ज्या आईनं आम्हाला, तिच्या कातड्यातलं कातड काढलं, आमचं कातड बनवलं, त्या कातड्याच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता पहिला पिंड केला तो भाताचा, समजून दिला कातड्याचा. दुसरा पिंड दिला जिनं आम्हाला ह्या बोन्स दिल्यात, शिरा हे दिसत आहेत ना, हे 3 दिल्यात, त्याचा एक पिंड आहे महाराज. चौथा पिंड दिला कशाचा, जिनं आम्हाला गर्भामध्ये एकाच नाळेतनं पाणी दिलं, त्या पाण्याचा एक पिंड जबाबदार पोराला किंवा पोरीला द्यावा लागत असतो. चौथा पिंड दिला कशाचा, जिनं आम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्य दिले, त्याच नाळेद्वारे. कर नाळ वेगळी आहे चेअरमन, ज्या नाळेद्वारे पाणी दिलं त्याच नाळेद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्य दिले. नाळ वेगळी का एकच आहे कोले महाराज. आणि आम्हाला जर बाहेर जर घ्यायचं असेल ऑक्सिजन, आम्हाला अन्नद्रव्य, आम्हाला सलाईन, आम्हाला विटामिन्स, आम्हाला प्रोटीन, आम्हाला कॅल्शियम, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला आणि पहिली नळी नाकाला लावली मग ऑक्सिजन दिला, दुसरी नळी हातात घातली त्याच्यातनं सलाईन दिलं, तिसरी नळी मग सलाईन जायना, इथं ओलपाळलं आणि याच्यात ज्यूस दिलं, याच्यातनं मग वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ. किती नळ्या लावल्या बाहेरून द्यायचं ठरलं तर 2-4. आणि आम्ही आईच्या पोटात आहेत, एकच नाळ आहे, त्या नाळेद्वारे आम्हाला पाणी जातं, त्याच नाळेद्वारे आम्हाला श्वास जातो, त्याच नाळेद्वारे आम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्य जातं, त्याच नाळेद्वारे आम्हाला ब्लड जात आहे. म्हणजे बाहेर टेक्नॉलॉजी ज्यादा आहे का आईच्या गर्भात टेक्नॉलॉजी ज्यादा आहे. म्हणजे बायोलॉजी जाणणारे, जीवशास्त्र जाणणारे, ॲनाटॉमी शास्त्र जाणणारे, टेक्नॉलॉजी कुठं ज्यादा आहे, आईच्या गर्भात आहे. माई ए आई, जिनं आम्हाला पाणी दिलं त्या पाण्याचा एक पिंड निळोबारा आहे, ऋषीदादा महाराजजी द्यावं लागतो. जिनं आम्हाला रक्त दिलं, एक जण म्हणला तर बाहेर तर 1200 रुपयाला बोटल येते रक्ताची, O पॉझिटिव्ह, B पॉझिटिव्ह, B+, A+, आणि तू काय सांगतो महाराज. रक्त दिलं म्हणजे काय लय मोठं नवल आहे का, पण याचंही नवल केवढं आहे महाराज. आईचा ब्लड ग्रुप वेगळा आहे, लेकराचा ब्लड ग्रुप वेगळा आहे, तरी आईचं रक्त लेकराला मॅच झालंच कसं. मग हे नवल केवढे केवढे, नकळे कानोबाचे कोडे, हे नवल आहे. आईचं ब्लड
लेकराला मॅच झालं, बाहेर जर घ्यायचं असेल तर बी पॉझिटिव्ह असेल तर बी पॉझिटिव्ह, ओ पॉझिटिव्ह सर म्हणणं चालतं, B+A+ हे घ्यावं लागतं. त्यावेळेस आम्हाला मॅच होतं. पण आईचा ब्लड ग्रुप वेगळा आहे, लेकराचा ब्लड ग्रुप वेगळा आहे. मग आईनं आपलं रक्त लेकराला देत असताना मध्ये असं कोणतं फिल्टर आहे नाभेमध्ये का ते B+चं O+ झालं? असं आहे का तुमच्या येवला परिसरात? असं इकडून O पॉझिटिव्ह टाकलं आणि तिकडून B पॉझिटिव्ह बाहेर निघालं? नाही ना. म्हणजे याच शक्य कसं आहे? काय आहे नेमकं? मी बऱ्याच डॉक्टरला विचारलेलं आहे. मी म्हणलो असं बदल कस काय? ते म्हणे बाबा लोकचं डोकं डॉक्टरचं डोकं वेगळं आहे. मी म्हणलं मग तुमच्या पद्धतीने सांगा. ते म्हण तू येडा आहे ना, आम्हाला येड करतो का? नाभी चक्रामध्ये असं कोणतं फिल्टर आहे, कोणतं फिल्टरिंग मशीन आहे? ते B पॉझिटिव्हचं A पॉझिटिव्ह, A पॉझिटिव्हचं A+ करतं असं कोणतं आहे? काय आहे आईच्या चित्तामध्ये माई बापांना? मातेची आजी मातेची आजी मातेची आजी मातेची एकाहून एक बळी रे. आनंदाचं बात. हे कलाकार नाही बरता, हे वारकरी आहेत. कलाकार म्हणजे झेपरे झापरे, जिथं कीर्तन वाजायला गेले तिथलीच पोरगी पटिली डुंगुडुंग डुंगुडुंग डुंगुडुंग. हे कलाकार कलाकार वेगळे आणि वारकरी वेगळे. हे वारकरी. आणि तुम्ही बी माया कपड्यावर जाऊ नका बरं, नाही तर काही काही कपडे बाबाचे लफडी निळ फुलेचे. आणि लय बाबा लोकांच्या पुढं पुढं करी देऊ नका. ए बाया हो,
बाबाला डबान बाबा आले अजिबात नाही. तू ब्रह्मचारी आहे ना, तू टकराय. हो, एक लक्षात ठेवा माय बापा, तुमचं हृदय किती पॉवरफुल आहे, तुमची बुद्धी किती स्टँडर्ड आहे. तुमचं हृदय किती पॉवरफुल आहे, किती सहनशीलता तुमच्या हृदयात आहे, बुद्धीत आहे, कॅप्चर शक्ती, डाउनलोडिंग किती आहे तुमच्याकडे. आई प्रगल्भ, आई प्रगल्भ विचाराची आई लेकराची हेअरस्टाईल नाही बदलीत, हेअरस्टाईल बदलवते. डोक्याच्या केसाचं वळण नाही बदलत, डोक्यातले विचार बदलवते. आणि आईकडे सौंदर्य आणि बुद्धी असेल तर तिला राजमाता जिजाऊ म्हणतात. एक तर बुद्धी येईल, नाही तर एक तर सौंदर्य येईल. जिच्याकडे सौंदर्य आहे तिच्याकडे बुद्धी असेलच असं काही नाही. एक तर सौंदर्य आणि एक तर बुद्धी. माय बापण बुद्धी आणि सौंदर्य जिच्याकडे आहे तिला ज्योतिबाची सावित्री म्हणतात. बुद्धी आणि सौंदर्य जिच्याकडे आहे तिला आंबेडकराची रमा म्हणतात. बुद्धी आणि सौंदर्य जिच्याकडे आहे तिला तुकोबाची आवली म्हणतात. बुद्धी आणि सौंदर्य जिच्याकडे आहे तिला भगतसिंगाची आई म्हणतात, राजगुरूची आई म्हणतात, सावरकरांची आई म्हणतात. वॉरियर किंग मेकर आहे ती, राजा घडवणारी आहे ती. सगळ्यात मोठं पात्र कोणतं असेल तर तुम्ही आहात. 98% प्रपंचाची जबाबदारी कोणाकडे? तुमच्याकडे आहे. घर आणि दार या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे की नाही मला माहित नाही, पण सोयरिकीला पूर्वीचे लोक गेले आणि मग सोयरीक पाहून आले का मग घरी राहणारे विचारत होते कसं आहे हो घरदार. मग घर जर स्लॅबचं असेल आणि दाराला जर सागवान असेल आणि सेफ्टी डोर असेल तर मग ते मोठं घर झालं का? घरदार जे घरातलं पाहतं ते घर, आणि जे दाराच्या बाहेरचं पाहतं आउटडोर घर दार. आणि घरातलं जर दारात येऊन बसलं मग ज्याला ज्याला कळत असेल त्याला त्याला धन्यवाद देईन मी. ज्याला काहीच कळत नाही त्याने पोरग डीजे पुढं सोडायचं आणि डीजे वाल्याला म्हणायचं हे गाणं लाव. कोणतं? ओ म्हणे माय बाबने एकच न केसावर फुगे. ह्या गाण्यावर लेकराला नाचा तुम्ही, बाकी काही नाही. तुम्ही किती प्रगल्भ केलेत तुमचे मुलं. छत्रपती राजांच्या डोक्याच्या केसाचं वळण बदलवलं राजमाते जिजाऊ न का डोक्यातले विचार. तू जन्माला कशाला आला हे अगोदर सांगितलं. तू काय बांध कोराला आला नाही भाऊ, का तू कोंबड्या धोंबड्या चोरायला आला का चुलत्याला हाणायला आला का काय हे नाही सांगितलं. तू जन्माला कशाला आलास हे जागृतीकरण माझ्या आईनं केलं, राजमातेनं केलं. घरातली आई मायबापांनो तुम्ही ठरवलं ना, तुम्ही तर तुमच्या पोटी पुन्हा भगवान प्रभू रामचंद्रजी यायला तयार आहे. तुम्ही ठरवलं तर मग स्मार्ट असावी घरातली आई. मग तिची स्किन ग्लो करणारी असावी का बुद्धी ग्लो करणारी असावी? घरातली आई स्मार्ट असावी. मग तिची स्मार्टनेस कुठं असावा? स्किन कडे का बुद्धीकडे? नाही तर तिचा स्मार्टनेस वेगळाच आहे. हॅलो, हाऊ आर यू, हू इज दिस, हो आय एम फाईन. हे ओव्हर स्मार्ट आहे, हे ओव्हर स्मार्ट आहे. आमच्या घरातली स्त्री, आपल्या घरातली स्त्री, पूर्वीची आजी, आता तिच्या नातसुनानं लिहिलेलं आहे फार सुंदर कविता. आजी म्हणजे आजी असली ना तर नातवाला डिमांड येत असतं. आजीच नाही ते नातू म्हणजे नुसतं नातूच राहत. मग गांग गुंग ते डेव्हलप नाही होत, त्याचं बालपण डेव्हलप होत नाही, ते त्याचं फॅट वाढत येत, दंडळाची कंडळ बी होत. त्याची मम्मी त्याला सांभाळायला समर्थशाली आहे. बर्गर, पिझ्झा, मिक्स व्हेज, आलू मटर, काजू करी, तरी वडा, वडापाव, भजे पाव, पाणीपुरी, समोसा, हान गावत्या, ये पर्स हान, कुरमुरे खा हान, मोबाईल पाय, मॅगी खाय. त्याची डोक्यातली ताकद नाही वाढली, त्याच्या दंडातली ताकद वाढली. भले डेबर डुबर त्याच्याकडून मोबाईल हिसकून घेतला का,
माकड आलंय आपल्याला. काही लेकर तोंडात आणून घेते त्याच्याकडून मोबाईल हिसकून पहा तुम्ही. याला नाथ बाबा म्हणतात. काय माये गेली होती भूतापासी किंवा उपजोणी करंटा नेने अद्वैत वाटा रामकृष्ण पैठा कैसे नव्हे. कोणाचं लेकरू असं करत रे? वरबोट करा. तिला 1000 बक्षीस आहे. काय दिले लेकराला तुम्ही? मोबाईल. काय दिलंय लेकराला तुम्ही? विटामिन्स, प्रोटीन्स, कॅल्शियम, झिंक ज्या आहारामध्ये त्याचं डायजेशन कसं आहे हे कोणत्या आईला कळालं आतापर्यंत? याला काय खाऊ घालावं? त्याची बुद्धी प्रगल्भ असावी. काही घरामध्ये 2 वर्षाची लेकर आहेत म्हणून 4 वर्षाची बुद्धी आहे. अहो काही घरामध्ये 4 वर्षाची पोरं आहेत चेअरमन, 8 वर्षाची प्रगल्भता आहे, कॅप्चरिंग शक्ती. काही घरामध्ये 8 वर्षाची पोरं आहेत, 16 वर्षाची बुद्धी आहे. अहो काही घरामध्ये गुरुजी 16 वर्षाची पोरं आहेत, 32 वर्षाची बुद्धी आहे. आणि काही घरात 32 वर्षाची पोरं आहे ना, नाड नाही करायचा. कुठे तुम्ही? कुठे? तुमच्याकडे किती प्रॉपर्टी याला कोणी विचारत नाही. तुमच्याकडे किती विचाराची प्रॉपर्टी आहे याला फार मोठी किंमत आहे. तुम्ही किती मोठ्या पॅलेस मध्ये राहता, तुमच्याकडे 100 एकर जमीन आहे का? तुमचं बंगला किती भारी आहे, त्याच्यातलं फर्निचर किती भारी आहे, याच्याही पेक्षा त्याच्यामध्ये राहणारे पोरगा आणि पोरग, त्यांचा चेहरा, त्यांची बुद्धी, त्यांची सहनशीलता किती भारी आहे. आईनं घडवणारे असतं. एक लक्षात ठेवा, आई ज्या घरातली आई प्रगल्भ आहे, दूरदृष्टिकोन आहे तिच्याकडे, खुन्नस विसरण्याची कॅपॅसिटी ज्या आईकडे आहे, ती आई लेकरं मोठे करत असते. मोठं एवढं करत असते ते लेकरू आपल्या घराची जबाबदारी सांभाळून गावाची जबाबदारी स्वीकारायला तयार असतं. ज्या लेकराचे एका सहीवरती जिल्हा चालतो त्या बापाचा DNA काय साधा असेल का? तो बाप म्हणत असेल येणार कोण? मला जीनच्या पॅन्टवर टी शर्ट चांगला दे शंकर. बापाकडे किती कपड्याचा ब्रँड आहे याच्यापेक्षा बापाकडे किती विचाराचा ब्रँड आहे. तो ब्लॅकबेरीची जीन्स घालतो का आदिदासची जीन्स घालतो याच्याही पेक्षा त्याच्याकडे ते ब्रँड किती आहे कपड्यापेक्षाही विचाराचा. त्याचा बॉडी स्प्रे 12,000चा तर नाही ना. तो बॉडी स्प्रे किती ब्रँडचा आहे याच्याही पेक्षा त्याची थिंकिंग, त्याची दूरदृष्टिकोन किती ब्रँड आहे. आय कॅन डू, मी करू शकतो आणि मी बनवू शकतो, याचं नाव परमार्थ आहे. ज्या घराला तुकोबा, ज्या घराला ज्ञानोबा कळाले ते घर आज मोठे आहेत महाराज. ज्या घराला तुकोबाही कळाले नाही, ज्या घराला ज्ञानोबाही कळाले नाही, ते म्हणतात आम्ही करू म्हणजे आमच्या मनगटात ताकद आहे, आमच्या डोक्यात ताकद आहे. काही एवढ्या प्रॉपर्टीचे. आता 2 महिन्यापूर्वी पुण्यामध्ये घडलेली घटना, 2 महिन्यापूर्वी एकुलते एक पोरांना 96 कोटी, काय 96 कोटी आणि 73 एकर जमीन किती दिवसात उडायला पाहिजे बरं चेअरमन तुमच्या अंदाजाने? 13 दिवसात. किती? 13 दिवसात. मी म्हणलो कोणता रोग आहे? ते म्हणे लोभ नावाचा रोग लागला माया पोराला. लोभ नावाचा. मकावर एक आळही पडत असती, ती कणीसच येऊन देत नाही. काय नाव आहे तिचं? लष्करी. तसं सुद्धा तरुण अवस्थेमध्ये 3 रोग पडतात, काम, क्रोध आणि लोभ. त्या बागतदाराला आपली मका सांभाळता आली म्हणजे आळही पडायच्या अगोदर 2दा जर फवारणी झाली का आवळी आळही वासाला सुद्धा येत नाही. आपल्या ह्या लेकरावरती फवारणी करणारा, स्प्रे करणारा, विचाराचा स्प्रे करणारा जर बाप आणि आई, खुरपणी जर बोधाची खुरपणी करणारी जर आई असेल तर वाघनखी, शिपरूट, केनपट, हारळ, इचका, कासल्या, कांग्रेस, अरे आपल्या शेतीमध्ये, पंचमहाभूताच्या शेतीमध्ये येणारे पीक म्हणजे कोणते? हे छोटे छोटे पोरं पोरी, हे आपली पिकं आहेत.
आणि या पिकावर रोग न पडू देणारे आईबाप म्हणजे जबाबदार आईबाप आहेत. निवडुनी तण करावी जतन, नाही तरी नासूनी जाय. कारण आळस उरे हाय. शेती नासायला कारण काय? आळस. डाळिंबोर त्याला आला, एका डाळिंबोर आल्यावर तेच झाड लगेच उपटून टाकायचं का 15 दिवसांनी लगेच? नाही तर 6 एकराचा त्याला नाही नाट करीन. पार खोब्याचा चुराडा झाला. मग कळलं पोरग दारू पित होत. पुढे गांग्या घोंग्या हो. पुढे आहात तुम्ही. एक लक्षात ठेवा माय बापांनो, ज्या घरात एक आहे जगत असताना आपले ए आई जन्माला घालायचे तर लेकर, एक तर तुझ्या पोटी शूर यावा, नाही तर संत यावा, नाही तर तू वांजुटी राहिली बरी. जननी जने तो वैसा जने संत भये आशु, नाही तो बाज बनी आहे बिगाड़े लो, हे माये आहे बिगाड़े लो. जने सजने दाता बने जने तो ऐसे जने संत बने या शूर, नाही तो तू बांज बली काय बिगाडे नूर. लेकरू जन्माला घालायचं नाही, एक तर संत जन्माला घाल, नाही तर शूर. तुम म्हणता ना त्याचेर राहत काय काही, सगळं त्याच्यावरच राहत. नाही मग ते जन्माला कसं येईन? आता आम्ही काय ते तर तोंड धरू का काय धरू? सगळं तुमच्यावर आहे. हो, मकाचं चांगलं ॲव्हरेज काढायचं असलं तर बागायतदार स्टँडर्ड, वेळची वेळेवर खतं, वेळची वेळेवर स्प्रे, वेळची वेळेवर पाणी, वेळची वेळेवर ठिबक, त्याच्यामध्ये सोडणारे औषध, हे जर टाइमवर असेल तर पीक रागाठेत. पार उद्या मकाचे कंच खोडायचे ते म्हणे आज खत टाकायला चला, नाही जमणार ना. नाही जमणारच नाही. पार दात पडून गेले. मग बाबापाशी मग म्हणलं मला माळ घालायची. मी म्हणलं आता दात नाही राहिले काय माळ, ते म्हणे तेवढंच मरायत बरं राहत. मी म्हणलं खरं सांग. ते म्हणे आपा पोर आम्ही मला पावा ना. अरे घराला, ज्या घराला परमार्थ कळाला त्याच घराला आहार कळाला, ज्या घराला आहार कळाला त्या घराला जगणं कळालं, ज्या घराला जगणं कळालं त्या घराला मरण कळालं. अरे सोपं नाही. परमार्थ म्हणजे कपडे घातले म्हणजे जे हरी मारला किचा गेला घरी. बाबा परमार्थ ज्याला ज्ञानेश्वरी प्रसन्न झाली, माऊली प्रसन्न होतात बरं का. ज्ञानेश्वरी ग्रंथ प्रसन्न होतो, तुकोबरायचा गाथा प्रसन्न होतो. बऱ्याचशा घराला गाथे प्रसन्न आहे, बऱ्याचशा घराला ज्ञानेश्वरी ग्रंथ प्रसन्न आहे. आणि ज्या घराला ग्रंथ प्रसन्न झाला तिथं काय सर्वसामान्य लेकर जन्माला येते काय?
ज्या घरातल्या आईला ज्ञानेश्वरी प्रसन्न झाली तिच्या पोटी काय किरकोळ पोरं जन्माला येतील का? महाराज आपल्या घरामध्ये कॅन्सरचा स्पेशलिस्ट, आपल्या घरामध्ये MBBS, आपल्या घरामध्ये गर्भाशयाचा स्पेशलिस्ट, आपल्या घरामध्ये कॅन्सर स्पेशलिस्ट, आपल्या घरामध्ये हृदयरोग तज्ञ, हे असे भगवंतासारखे मुलं मोठमोठले विचाराची प्रगल्भता असणारे लेकरं आपल्या घरामध्ये जन्माला यावेत. याच्याकरता आई मायबापांना ते रक्त कसं बदललं? मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती देह विसरी कसं बदललं ते रक्त? O पॉझिटिव्हचं B पॉझिटिव्ह कसं झालं? त्या आईकडे असं प्रेम आहे, ते प्रेमामध्ये एवढं मोठा भाव आहे का ते रक्त सुद्धा बदलू शकतं. महाराज ऐसा मातेचा स्वभाव, ऐसा स्वभाव सूत्रदोरी, सूत्रदोरी एक जीव. जसं सुताचा दोरीचा एक जीव होतो तसं आईचा लेकराचा एक जीव. मासुळी जरी पाण्यानं अंडे दिले आणि ती पाण्याच्या प्रवाहानं वेगळ्या दिशेला निघून जातात, पण तरी त्या अंड्यातून पिलं निघतात, कारण की मासुळी त्या अंड्याचं चिंतन करत असते. सूत्रदोरी एक जीव. हिरकणी गड उतरली, नवऱ्या करता का लेकरा करता? होय होय मंगल काकू. हिरकणी गड उतरली, नवऱ्या करता का लेकरा करता? कुत्री जरी व्याली ना तर पिला करता. महाराज वाघीण होती ती पिला करता. आणि म्हणून माय बापांनो, कारण की घरामध्ये जन्माला येणारा लेकरू त्याला काय बनवायचंय हे आईच्या आणि बापाच्या हातात आहे. नाही बा, पण मस्त आमचं पोरग मस्त 15 वर्ष मस्त हरिपाठाला जात होता. मग पण ते शेजारच्या पोराबरोबर गेलं आणि काय काय पिऊन आलं. वाच येत नव्हतं पण डोळे टराट झालेले होते त्याचे. झाड पाल्याचंच काहीतरी पिऊन आलं होतं ते. म्हणलं गांजा का? ते म्हणे हा. नीत म्हातार म्हणे गावडी आपली तिकडून वाढलेली ना इकडं आणि गोठ्यात, तर जिम म्हाताऱ्याला धरलं ते असं उचलून टाकलं खोबीवर का म्हाताऱ्यात खोबात काढला बाबा ते. मग मस्त 15 वर्ष हरिपाठात उड्या आणत होतं. मग आज कस काय झालं? तो आहे लेकराला त्याच्याबद्दल अट्रॅक्शन होतं. एक लक्षात ठेवा, सहज जात नाही, त्या अगोदर त्याची इमेजिंग करीत असते.
सहज कोणी तुमच्या घरात वातावरण कसं आहे याच्यावर सगळ्या गोष्टी आहेत. हे आई, तुझ्या नवऱ्याचे मित्र कोणते आहेत ते कोण घरात येत आहे? घरात येऊन तर सिगरेट पेत नाही ना तुमच्या नवऱ्याबरोबर तुमच्या नवऱ्याचे मित्र जर घरात येऊन सिगरेट पेत असतील, तुमच्या घरात येऊन जर त्या ग्लास मध्ये दारू पित असतील, तर तुमच्या घरात आणि धाब्यात काय फरक आहे? काय फरक काय? तुमच्या घरामध्ये कोण येते ती नजर ओळखणं, आणि नजर ओळखायची असेल तर संतांचे ग्रंथ कळणं महत्वाचं. आपण मस्त म्हणत होतो, मी एकदा मस्त म्हणत होतो त्यांना घरात न घेऊ बरं का. तो म्हणला हा आमच्या घरी मोठे माणसं यायला लागले तर तुला जळकी उठती. अरे म्हणलं घेऊ नको, ते बेकार आहेत. आमच्या घरी चांगली माणसं यायला तुला कसं काही नव्हतं. अरे म्हणलं नेऊ नको, घेऊ नको त्यांना घरात. तुला काय करायचं? 1-2 आठवडे आलं ते माणूस त्यांच्या घरात, त्यांनी त्याची बायकोच पळून नेली. कुठे आहात तुम्ही? तुम्ही कुठे आहात? तुम्हाला अजून आहार कळाला नाही. एक सांगू, आपल्याला अजून आहार कळाला नाही, काही कळलं नाही. आपले पोरं मटण कोणचं असतंय ते म्हण ढवळी कोंबडी, येडे झाले, गांगे झाले. त्या कोंबडीला ऊन सहन नाही होत, आणि असे गडी खाणारे उन्हात जात नाही. म्हणून म्हणते तरफड उरफड होती. मग तू खातोय काय? युक्त आहार विहार तुमच्या शेजारी उभा राहिल्यावर कोरडी आदडी येते. काही असा घामाचा वास येतो ना भाऊ, असं वाटत याची पैसे जीव द्यावा. श्वास बंद होतो कधी कधी. या 3.5 कोटी छिद्रामधून जे टॉक्सिन बाहेर निघतात हे किती खतरनाक आहेत महाराज. ते खाण्याने बाहेर निघतात. तुम्ही खाताय काय? याच्यावर तुमची बुद्धी, हे मशनरी याच्यावर चालत. हे मशनरी याच्यावर, शेती खतोर, आणि शरीर आणि बुद्धी चालत आहारावर. हो, आणि म्हणून घरामध्ये आहार देणारी जी स्त्री आहे ही राजमाता असावी. एक सांगू, तुम्ही जगात फिरला असताल किंवा विश्वसुंदरीची मंदिर कुठं पाहिलेत का तुम्ही? विश्वसुंदरीचं मंदिर बा, फ्रान्स, जपान, इटली, मलेशिया, मॉरिशस, चीन, अमेरिका, कुठं आहे का विश्वसुंदरीचे? ते विश्वसुंदरी व्हायला ते चालत येत ना. ते असं काय म्हणतात त्याला? काय कॅटॉक चालतात ना. हा, विश्वसुंदरी होण्याकरता तिचे भुवया आखीव रेखीव लागतात, नाक सरळ लागतं, मोठं कपाळ लागतं, कमरेपर्यंत केस लागतात, हसल्यानंतर कसं डिंपल पडतंय हे लागतंय, गुलाबी रंगा पाकळ्यांचे ओठ लागतात, पुरुषभर उंची लागते, सहज हात गुडघ्याला लागावे लागतात. हे विश्वसुंदरीचे लक्षण आहे. एक लक्षात ठेवा, विश्वसुंदरीची मंदिरं नाहीत, पण पतिव्रतेची मंदिर आहेत. भारतामध्ये पतिव्रतेची मंदिर आहेत. कारण की दासी होण्याकरता आधा लागते. दासी म्हणजे एखाद्याचे पुढं पुढं. विश्वसुंदरी होण्याकरता आधा लागते. आधा म्हणजे वाव, आय एम प्राऊड ऑफ यू. कसा आहेस रे? ही आधा थोडी देर लागली. ओ माय गॉड, आउच. ही आधा हा झुरळ जरी पाहिलं ना, ही आधा आहे. विश्वसुंदरी होण्याकरता आधा लागते, आणि पतिव्रता होण्याकरता मर्यादा लागते. आपल्याकडे काय आधा आहे का मर्यादा आहे? तुमच्याकडे जर आधा असते तर तुमचे पोरं बी मग
आणि तुमच्याकडे जर मर्यादा असेल तर तुमचे लेकर सह्याद्रीचे पुत्र मावळे सह्याद्रीचे पुत्र मावळे सह्याद्रीचे पुत्र मावळे जरी कोवळे रंग सावळे वाहती प्राण शुभ खातर पहाटे प्राण शुभ खातर पहाटे प्राण शुभ खातर 16 वर्षाचा होता महाराज सासुर छत्रपती अलगर जी जी शिव छत्रपती अलगर जी 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 असा शिव छत्रपती अलगर जी 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 धन्य शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर केल जर जर बाजुने पाणी दुष्ट गणिवा बाजूने पाणी दृष्ट गणिवास बाजूने पाणी दृष्ट गणिवास हरविराज स्वराज्याचा इतिहास कीर्तिका डंक भिडे गगनास जी 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 कीर्तिका डंक भिडे गगनास जी जी कीर्तिका डंक भिडे गगनास जी 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 जयतेचा राज शिवराया रयतेचा राज शिवराया आला उद्धाराया दुःख साराया प्रजेचा झाला प्रतिपाल प्रजेता झाला जपाल प्रजेता झाला जपाल जसा जन्माचा कृष्ण झाला रणनीतीचा होता माल रणनीतीत होत मालव जय 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 रणनीतीत होत मालव जय 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 स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार मावळे हर हर महादेव करती गर्जना झाले अमर हे रामाजी हे रामाजी हे बाबा चौकदाराची काय साधी तयारी होती हे पण किती आनंद वाटतो त्यांना ह्या आनंदात जगणं ढाल बनिली घरी तलवार बनिली तिने ते सगळं गोणीतच घालून आणलं आणि चालू झाल्या काढाय बरं कुठं काढायचं हे बी महत्वाचं टायमिंग नाही आणि टायमिंग कळाला ना सारं कळत टायमिंग कळाला सारं कळत हं? फार 43 वर्षात झाला आणि सगळा वेल सेटल झाला आणि मग म्हणलं मा पोराला पाहत सोयरीक अरे तो डांग्या झाला भाऊ त्यो ते दाढाला लागला त्याच्या अक्कल दाढा पडले आता कवर वेळ काळ टाइम हे महत्वाचं आहे ना हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत वेळ हुकून गेला आपण मग सायकल तिला मागचा टॉप रबल नाथ खोळा पुढचं टॉप रबल वड पाचची कॅरीजला मागच्या दोन्ही कॅरीजला फाटलेल्या गोण्या त्याच्यात फुटके पैप फ्लॅंजा बारेचे नट ठिबकच्या नळ्या पुढं अंड्याला एसटीचा भोंगा तोडून बांधलेला फीज बंडलनी पकडीनं पॅक केलेला चैनीत पॅन्ट गुतू नये म्हणून एकीकडची अशी वर केली घुसलं गावात चला जुना पुराणा फाटलेला तुटलेला भंगारवाले भंगार पुढचा भोंगा हे आपल्या लेकराने करू नये आई पोराच्या ताब्यात 100 एकर जमीन द्यायची ना पोराच्या तंडात ताकद लागते की डोक्यात लागते अण्णा 100 एकर जमीन ईट भट्टी द्यायची त्याला डंपर द्यायचे JCB द्यायचंय त्याला मग पोरग डंडळाची कंडळ पाहिजे का इथं चांगलं पाहिजे डंडळाची कंडळ आहे ना त्याला सारा गाव लुटितो मग तर मेलो का त्याच्याकडं भाऊ तुम्ही तर उभा राहिले सहज आमदार होता त्याला शिवायला कपडे येवले तुम कापड घेऊ आपण कपडे थेट नाशिकला भाऊ गाडी घेता का कोणची थार नाही तर स्कॉर्पिओ नको इनवा घ्या नाही तर सफरी घ्या तिने घेतली अकल कमी आणि पैसे जादा तिने कार्यकर्तेच ऐकून घेतली सफरी
इथं किती आहे? ए आई, तुझं पोरग इथं किती आहे? इथं किती वॅटचं आहे? किती किती वॅटची हे रामरतन? हे मर्क्युरी किती वॅटची? 65-50 वॅट. आणि त्याच्यात जर 150 वॅट सोडला तर खलास. आपले पोर इथं किती वॅटचे आहेत? हे सारे 12.5 वॅटचं पोरग आणि त्याला दिले 100 वॅट सांभाळायला. फुटल ना ते. 100% फुटल. पोरं मोठे करायचेत ना, बुद्धीन मोठे करा. अपमान पचवण्याची ताकद तर तुझ्या लेकरात असेल ना तर तू राजमाता जिजाऊ आहेस. आणि अपमान पचवण्याची ताकद तो आहेतच नाही तर तो लेकरात कुठून येईल? लेकरू म्हणतं मी देऊ का वय मम्मी, काकाच्या पोरात लागणार देऊ का? मम्मी म्हणती जिकडं वय कमून तू पोटात असताना तुपल्या बापाला हाणलेलं आहे तेनी. काय खळगुटी विचार घेऊन बसलीस ग तू? अर्धे सोडून, अर्धी सोडून, ती खुन्नस दे सोडून. 1.5 फूट बांधा करता आज कोर्टात चक्र मारू मारू तिने जेवणी घातली कोर्टात. पुन्हा म्हाताऱ्याला दुरी घालून गेला. त्यांना सोडू नको बर का. कवर कोण्या दिवशी जायचंय माहिती नाही. करावी तातडी. हो कधी जायचंय माहित नाही. क्या भरवसा है इस जिंदगी, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं हो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। सांस रुक जाएगी चलते चलते, रुक जाएगी चलते चलते, हम बुझ जाएंगे चलते चलते, हम बुझ जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी आता मला याच्यातले निम्म्याच पुढे लोक म्हणत असतील लय 12चा गडी आहे. आणि कोण नाही 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 सारेच म्हणते तिथं 70% लोक तुम्ही मला नाव ठेवत असणार आहे. आणि 30% लोक मला चांगलं म्हणणार आहे. एक लक्षात ठेव. आणि जगण्यात सुद्धा असंच आहे. तुम्हाला सारं गाव चांगलं नाही म्हणत. तुम्ही साऱ्याच्या दारा पुढे सिमेंट रस्ता जरी नेला ना, तुम्हाला गोडाचे हो सारे लोक अरे माझ्या माऊलीला सगळे माझ्या माऊलीला मारलं राव. माझ्या तुको भरायचं डोकं फोडलं. तुम्ही आम्ही कोण आहोत? तुम्ही आम्ही कोण आहोत? तुको भरायचं डोकं फोडलं. माझ्या माऊलीच्या पिठात माती टाकली. तुम्ही आम्ही कोण आहेत? त्यावेळेस पासून लोक आहेत मायबापांनो जगत असताना 70% लोक नाव ठेवायला जन्माला आलेले आहेत. मग तुम्हाला नेमकं काय कॅप्चर करायचं हे तुम्ही पाहायचं. तुम्हाला ग्रीप घ्यायची का अधोगतीला जायचं हे तुम्ही पाहायचं. कारण की एक लक्षात ठेवा, मोठ्याची गाडी कधी येते कधी जाती हेच कळत नाही. आणि आपल्याला कधीच नावात गाडी म्हणजे आपल्या मन एक आहे आपल्याकडे एक येडेचं झालं खळं आणि येडं आधुली घेऊ घेऊ पळ. कधीच्या नावात कोंबडील गुलाबजाम. म्हणून आई कळणं पहिलं चरण. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित.
लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित तुषार महाराज पहिल्या कीर्तनापासून माझ्या बरोबर आहे. अगदी आनंद. प्राध्यापक प्रताप महाराज कोलते, सतीश महाराज माझ्या बरोबर 22 वर्षापासून हे पोरं आहेत. हे ज्या दिवशी पोरं नसणार त्या दिवशी मी कीर्तन माझं मी करणार नाही. यांना माझ्या बरोबर महाराष्ट्र ओळखतो मला यांच्यामुळं. कारण की तांबे बाबा एकटा कधीच येत नाही. इथंच बिरड सारं पाठवर आणि अगदी आनंद घेतो आम्ही, जीवनाचा आनंद घेतो, मजेत राहतो. काही नाही, कोणासाठी बीपी वाढून घ्यायचं नाही, काहीच नाही. आपल्याला जे जमत ते सांगायचं, लाजायचं सुद्धा नाही. आणि मी याच्यात जर खोटं बोलत असेल तर माझ्या तोंडात आणा. याच्यात जर काही खोटं बोललं असेल मी की तुम्हाला तुमची दिशाभूल केली असेल, एखादा दुसरा शब्द वापरून मी तुमची दिशाभूल केली असेल, नाही, अजिबात नाही. आपल्यावर आहे, आपले लेख आपल्यावर आई, आपल्यावर आहे सगळ्या गोष्टी. हो, 7च्या आतमध्ये कोणत्या कोणत्या आया आपल्या नवऱ्याचा आणि पोराचा मोबाईल घेऊन लगेच लॉकरमध्ये ठेवून देतात. त्यांनी वर बोट करा, सकाळी 8ला त्यांना मोबाईल देतात. हे काही काही घरामध्ये 8 वर्षापासून चालूही झालं. आपले जेव्हा आंधळे होते का तेव्हा मग मोबाईल घे त्याच्याकडून मोबाईल घे. आंधळे झाल्यावर किंवा शॉर्ट सर्किट झाल्यावर काही पोरं झटके देऊ राहिलेत. आता त्यांच्याकडून जर गेम जर खेळत आले त्यांच्याकडून मोबाईल घेतला का झोपात एका पोराच्या अंगावर किती माश्या बसलेल्या होत्या, मला मोबाईलात दाखिलीन. त्याच्याकडे मोबाईल नाही पण तिनेच असं असं करीत होतं. भल्या मासे येऊन बसलेल्या गोंग 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 करतात आणि ते पोरग त्याच्यातच. मोठे करा त्याला, लेकराला मोठं करा. आजू घेणे कृष्ण मोठा नाही केला तर लेकरू कधी मोठं करणार आहे. कृष्णाला तेवढंच बाय ग तुझा कृष्ण ताना गोकुळा, अरे त्याला मोठा कर, कवर ताना ठुती त्याला. ताना ठूच नको त्याला, मोठा कर, चांगला ब्रिलियंट कर त्याला, वॉरियर कर त्याला, किंग कर त्याला, डॉक्टर कर त्याला, PSI कर त्याला, MBBS कर त्याला, कर ना, मोठा कर ना. आणि मुळीचं नव्हते रे काना, अरे कुठून आणलंय तो? माझ्या मनात तुझ्यासाठी आले वनात, बिबट्या फिबट्या खाईन बाई, तू वनात काय आल जाती? काय आल जाती? कशाला जाती? जे पाहिजे ते तुम्ही म्हणत नाही. जे वारकरी संप्रदायाचं ओरिजिनल आहे त्याच्यावर काहीच नाही, पण दुसरं चालू आहे, त्याला आवड देतात लोक. आणि म्हणून जगत असताना आनंदाने जगा, समाधानाने जगा. आमच्या तिकडे आलात ना तर देवगडला जर कधी आलाच की ज्यांचा फेटा मी डोक्यावर बांधलेला आहे असे शांती ब्रह्म परमपूज्य आदरणीय मोठे बाबा भास्करगिरी बाबा आहेत. आलात गंगापूरला ज्यांना आत्ताचे तुकोबर आहे म्हणून संबोधल्या जातं, राऊत बाबा आहेत.
रामभाऊ महाराज राऊत आहेत, पूज्य परमपूज्य आदरणीय. गेलात गडाला, नामदेव शास्त्री आहे. गेलात परत मोठ्याच्या पलीकडून एक गड आहे, तारकेश्वर गड आहे, आदिनाथ शास्त्री. गेलात आळंदीला, कुरेकर बाबा आहेत. सहज झलक पा, निश्चित चालताना पा का त्यांच्या शरीराला वारा लागून जरी आपल्या नाकात गेला ना तरी बदली, तरी बदली. एवढ्या ताकदीचे माणसं आहेत महाराज. तिथं जा, पहा, भेटा, त्यांचं वाङ्मय वाचा, जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल. नाही तर ह्या जीवनामध्ये, ह्या गोकुळामध्ये किती राक्षस आहे सांगू तुम्हाला. डायबिटीज नावाचा राक्षस आहे, बीपी नावाचा राक्षस आहे, शुगर, हाडात गॅप, शिरात चकवा, ब्रेनचा प्रॉब्लेम, अल्सरचा प्रॉब्लेम, पित्ताशयाचा प्रॉब्लेम, मज्जारज्जुमाच्या तंतूचा प्रॉब्लेम, बेलपलचा प्रॉब्लेम, अर्धांगवायूचा प्रॉब्लेम, बीपीचा प्रॉब्लेम, किडनी स्टोनचा प्रॉब्लेम, मेरुदंडाचा प्रॉब्लेम, थायरॉइडचे प्रॉब्लेम, ब्रेन ट्युमरचे प्रॉब्लेम आणि कॅन्सरचे प्रॉब्लेम. ह्या गोकुळात घुसलेत राक्षस, ते ह्या गोकुळात घुसलेत. हे गोकुळ निरोगी ठेवा, याच्याकरता आहार शुद्ध घ्या, म्हणून युक्त आहार त्यांनी शब्द दिला. याच्याकरता आमच्या जुन्या आईनं जे दिले, जिचे हातभर बांगड्या, काष्टी साडी, कपाळभर कुंकू, आपल्या लेकराच्या गालावून जेवढा प्रेमाने हात फिरवत होती ना, तेवढाच त्याच्या मित्राच्या गालावून बी तेवढ्याच प्रेमाने हात फिरवण्याची ताकद तिच्यात आहे. ते अडाण्यातलं शहाणपण आमच्यातून निघून गेलेले बाई, ते अडाण्यातलं शहाणपण, नाताला, नातीला, सुनाला मार्गदर्शन करण्याची कॅपॅसिटी, हे त्यांच्यात होतं मायबापांना. ते गेलेत आणि त्यांच्याबरोबरच हे सगळं निघून गेलं. आता नाही पुन्हा, आता पुन्हा नाही. आता इम्पॉर्टंट आहे आणि इम्पॉर्टंट बाप. नवीन बापांनो, नवीन आयांनो, तुम्ही फक्त लेकर चांगले सांभाळून दाखवा, तुम्हाला मी शाबास किती. तुम्हाला जर नाही धोपटीला काही दिसणी पोरणी, मी बी जिवंत आहे, तीवर तुम्ही बी जिवंत आहेत. बघल मी तुमचे पोरं काय शिकतात, कसे शिकतात, किती किती तास स्क्रीन समोर आहेत. लॅपटॉपची स्क्रीन आहे, मोबाईलची स्क्रीन आहे, कॅम्प्युटरची स्क्रीन आहे, टी व्हीची स्क्रीन आहे. तुमचं पोरग दिवसातनं 6 ते 7 तास कुणासमोर आहे, याच्यावर तुमच्या पोरांची मेमोरी पॉवर आहे. बघा, कळत असलं तर घ्या, नसलं कळत तर जेवून जा. एकदा सुंदर टाळी वाजून आपण भजन, लगेच सापातल्या खेळावानी नाही सुरू करायचं. बाबांनी तर मला टाळी का लगेच. ऐकणारी माणसं होते, हुशार आहे. तुमचा चेहरा सांगतो तुमचं जीवन कसं असेल. कारण की कीर्तनकाराला बरेच चेहरे वाचता येतात, फेस रिडिंग आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये बरेच चेहरे वाचतात. तुम्ही सुद्धा किती चांगल्या प्रकारचे प्रपंच करत असताल, किती शुद्ध तुमच्या लेकराला, तुमच्या नाताला, नातीला तुम्ही किती शुद्ध आहार देत असताल, तुमच्या चेहऱ्यावरून कळतं मायबापांनो. म्हणून श्रीमंती आणि गरिबी ही विचारावर आहे. श्रीमंती येण्याकरता सुद्धा श्रीमंत विचार लागतात आणि गरिबी येण्याकरता. तुम्हाला जर गरिबी येवाच अशी वाटत असेल तर आपल्या लेकराने 12-1 वाजूस तर मोबाईल पाहावा, सकाळी 11-11:30 उठावा. समजायचं हे दरिद्रीची येण्याची लक्षणं आपल्या घरात यायला लागलेले आहेत. जो शुद्ध आहार घेतो, व्यायाम करतो माऊली, ते माणसं मोठे झाले ते. आणि म्हणून या ठिकाणी वेळ काळ सांभाळून आता कार्यक्रमाला पूर्णविराम देण्याची वेळ आलेली आहे. चाली नको आता का घ्यायचे का काय आहे की नाही. आपण मत चालीवाले असल्यामुळं 1-1.5 तास त्याच्यात जाईल, हे खोळंबतील. सगळ्यांनी जेव कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनाही धन्यवाद आहेत. महाराज आणि बसा. माय बापांनो आणली त्यानं गाडी. कोणती आणली? पूज्यमाई योगनंदिनी, पूज्यमाई योगनंदनजी, त्र्यंबकेश्वर आखाडा. हो, आणि माय बापांनो या ठिकाणी त्यांचंही आगमन आहे. द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत त्यांना. त्यानं कोणती गाडी आणली ती म्हणले? मिनीधर, BMW आणली. आणि नाही, माझ्याकडे कधी कधी निघून जाते. मी ड्रायव्हर होतो, रिक्षा चालित होतो बऱ्याच वेळेस. आणि ठेवलं त्यानं फुल आणि म्हणले आपल्या गाडी एवढा स्पीड कोणालाच गाडीला नाही. माझ्या आईला जर 3रा अटॅक आला संध्याकाळी, रात्री, अपरात्री, तर गाडी द्याल का? त्यानं 1 फुल ठेवलेलं आहे आणि जिभेचं सुतक निघून गेलेलं आहे. तो काय म्हणला साहेब माहित आहे का, संध्याकाळी 5ला मी घरीच असतो, चावी तुझ्याकडे राहू त्याचा. जिभेचं सुतक निघाल. आणि काही जण गाडी पाहायला चालले तर लोक म्हणले मागव आहे ना कुठं. अर्थानं गाडी आणली 72 लाखाची. 72 लाखाची
पण 2-1 महिन्यात बँकीवाले उडून नेणार आहे. हे जिबीचं सुतक आहे. याचा जाळ करा, कवर ठोता आणि बीपी वाढून घ्या. आनंदात राहा. मौज मिले तो मौज में रहना, नहीं मिले तो खोज लेना, मगर मौज में रहना. मजेत राहा. कधी जाणार आहोत माहीत नाही. आपला मुराळे आलेला आहे, आपण फक्त पिशी भरायची निघायचं काम करायचं. वाळलेल्या गावऱ्यात तयार आहेत का थापावं लागतात? वाळलेलं सरपण रडणारे का सांगावं लागत? आमच्या घरी वारलं हे रडायला कोणी नाही. रडणारे तयार आहे. खांदेकरी नाही, थोरला जावं इथं धाकला कपडे काढू नये आणि दाखलाच म्हणतो मा मला लवकर बाहेर काढा, मा मेव ना कोरडा पाळलाय, मा मला बाहेर काढा. खांदेकरी तयार आहेत. पेटवणारा ज्या दिवशी जाळणारा जन्माला आला त्या दिवशी पोरग जन्माला आलं त्या दिवशी जाळणारा जन्माला आला. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. परमपूज्य आदरणीय ताणूबाई पोपटराव कोल्हे, त्यांची मुलं आहेत श्रीयुत श्रीधर पोपटराव कोल्हे, विजय पोपटराव कोल्हे, पुन्हा श्रीयुत भास्करराव पोपटराव कोल्हे. अशा 3 मुलं, 3 सुना. मुली सौभाग्यवती लताताई राजेंद्र पिंगळे, पुन्हा सौभाग्यवती अरुणाताई बाळासाहेब ढमाले, पुन्हा नातू आहेत अमोल श्रीधर कोल्हे, पुन्हा उमेश विजय कोल्हे, सौभाग्यवती पूजाताई सचिन ढमाले नात आहे, आणि श्रीयुत चिरंजीव रवींद्र विजय कोल्हे हे नातू आहेत, आणि कुमारी आरतीताई भास्कर कोल्हे नात आहेत. असा त्यांचा मोठा परिवार. परिवारावर प्रेम करण्यात तुम्ही आम्ही सर्वजण. सुंदर त्यांच्या नात सुनेनं एक कविता लिहिलेली आहे. आता मला एवढं काय स्पष्ट वाचता येत नाही. हां, म्हणजे मी वाचायला लागायचो आणि बाबा लय पॉपटावणी बोलतो आणि वाचायला असा कसा आहे. म्हणजे पुढची कमेंट आत्ताच सांगून ठेवलेली बरी. हां, म्हणजे एवढं काय मला एवढं असं अलंकारिक याच्यात त्याच्यात काय जमणार नाही. महाराज तुम्हीच वाचलं तर बरं होईल नाही. असं आमच्या श्रीयुत सौभाग्यवती भाग्यश्रीताई सागर कोल्हे यांनी अशी सुंदर आजीविषयी लिहिलेलं होतं. होता खूप ओढ तिला तिच्या वासरांची, आज मायेची हात काढून गेली कशी 2 घरे कायमची. बांधून ठेवले घरटे तिनं आवडीनं तिचे, कानी येतात स्वर त्या मेहनतीचे शब्दाचे. तिनं तिचं घर बांधून ठेवलेलं आहे त्या पिलाला राहण्याकरता. आणि घर बांधत असताना तिनं जे कष्ट केलेत त्या कष्टातनं घामाच्या ज्या धारा वाहिल्यात त्या घामाच्या धाराचा सुगंध या ठिकाणी तिचा येतोय असं ती नाचून लिहिते. बघता पाठमोरी आकृती तिचे रानाकडे जाताना, म्हणजे रानाकडे जात असताना तिची पाठमोरी आकृती बघत होतो ना आम्ही, नातू नाती नाचुना. तर पण आता नाही दिसत ती अश्वरांची कढी परत, अश्रूंची काठी परत घरी येताना. ती परत घरी येताना दिसलीच नाही, फक्त जाताना दिसली. असं भाव त्या सुनेनं ह्या कविताद्वारे लिहिलेला आहे. पण वेळ जास्त आहे, पानं खूप आहेत. कुणीतरी कार्यक्रमात तुम्हाला वाचून दाखवणारच आहे. मी जय विठ्ठल करणार आहे. बोलण्याच्या ओघामध्ये काही अपशब्द गेला असेल, माझ्या बुद्धीचे दोष आहेत. आणि जे तुम्हाला टोचले असतील ते मला देऊ नका, ते घरी घेऊन जा. मला परत बोलायचं तर बोला, नाही तर बोलू नका. मला मका काढता येते, खळं करता येते, मला दारे धरता येते, मला चांगल्या प्रकारच्या म्हशी पिळता येतात, घात चांगला टाकता येतो. मी चांगल्या प्रकारचा शेतकरी आहे. माझ्याकडे 11-11.5 एकर जमीन आहे. आत्ता 3 एकर केळीची हार्वेस्टिंग चालू आहे. आता मी कधी कधी पिकून पण विकतो. माझ्याकडे आत्ता 1 एकर फ्लावर होता, 45 रुपये किलोनी जागेवर दिला, त्याचे बी झाले. आंबट भाजी 1 एकर होती. अरे लय आनंदात आहे मी. माझ्यासारखा आनंद मी सप्ते करून गाडीचे हप्ते फेडीत नाही. ज्याला दर्शन घेताना 100-50 माया पाय ठोयचे असतील
तिने निसंकोचपणे ठेवावे. चेष्टा केली मी, आपली माती आपली माणसं आहेत म्हणून बोललोय. झालेले सेवेला पूर्णविराम देतो. म्हणून इथं अन्नदान, वशीरदान, गोदान, भूदान, द्रव्यदान आहे. ओम नमो नारायण. माताजी बी या ठिकाणी आलेले आहेत. त्र्यंबकला आश्रम आहे त्यांचा आणि साधना चालू आहे. चांगल्या प्रकारचं नियोजन आयोजन चालू आहे. मायबापांनो सर्वांनी भोजन करून जावं आग्रहाची विनंती. चरण विठ्ठल जय जय. धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा. शिव अवतार धरुणी केले त्रैलोक्य पावन. समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी. शिव अवतार धरुणी केले त्रैलोक्य सागर. निवृत्ती नाथांचे चरणी शरण एका जनार्दनी. शिवे त्रैलोक्य पावन. बोलिलेले कुरे वेणी वाकुडे वंदने. शाही उच्चारिला या ठिकाणी 2 मिनिटं सूचना होईपर्यंत कोणी उठू नका. आणि आमच्याकडे पवित्र तुळशीच्या माळा आहेत. ज्यांना हव्या असतील त्याने घेऊन जा विकत.